तर सिद्धीजवळचा वेढा तोडून महाराज विशाळगडी गेले. ती पावलं तिथून चालू होते ते विशाळगडपर्यंत 70 किलोमीटर. मध्ये पावनखिंड लागते 55 किलोमीटर. 7 ते 7 डोंगर चढून उतरून जायचे. घनदाट जंगल लागतं. 10-12 ओढे नाले लागतात. आता इथूनच जंगलाची सुरुवात होते. काट्या कोटातून जावं लागतं. अजून या पाऊलवाटेने वर्षाला 43,000 लोक चालत जातात. जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या मोहीम असतात. पन्हाळगड पावनखिंड सकाळी 9-10ला निघालं की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5ला पोचतो पावनखिंड. जायचं का? काय करायचं, जायचं का पावनखिंडी? पहिल्या मुक्कामी जाईपर्यंत माणूस इतका थकतो की त्याच्या अंगावरचे कपडे ओझेवायला लागतात. पाण्याच्या बाटल्या ओझवतात, फेकून देतात रस्त्याला. पायातले शूज ओझवतात, देतात फेकून रस्त्याला. आम्ही अनुभव घेतो ना, आम्ही जातो सोबत त्यांच्या. बरंच काय काय घेतलं असतं पाठीवर शॅकमध्ये. मसाई पठार चढलं की पहिल्याच पठारावर ते थकतात.